आमदार शरददादा सोनवणे यांना भेटायला आले, तासभर आतमध्ये बैठक झाली आणि ते चेंबरमध्ये काय ठरलं? काय नाही, पक्षाच्या हितासाठी असेल आम्ही तो निर्णय घेऊ. काय चर्चा काय झाली? काय नाही, दादांनी सहज भेटायला बोलवलेलं. इलेक्शनची काय तुझी तयारी कशी आहे, कितपत तयारी झाली. आम्हाला माहिती अशी मिळते की दादा म्हणाले गुलाब शेटला थांबवा, त्यांना आपण जिल्हा नियोजन समितीवर घेऊ आणि संतोष चव्हाण यांना पाठिंबा नाही द्या. अशी काही चर्चा झालेली नाहीये. दादाने आम्हाला शुभेच्छा दिल्या, तेच एवढं काय तासभर एवढं सांगायला एक तासभर गेला. दुसरी माणसं होती, आम्ही वेटिंगला होतो थोडा वेळ. तुम्ही अँटी चेंबरमध्ये तासभर बसले होते की भाऊ खरं बोला ना. खरंच बोलतोय सर, तुमच्या कसे खोटं हो, बोलतो. तर आम्ही बाहेर बसलो होतो, तुम्ही एक तासभर आतमध्ये बसले होते. चहा दादांनी नाश्ता दिला, चहा पाणी दिला. तासभर काय नाश्ता केला? ते पोहे होते. पण आतमध्ये कोण कोण होतं? मी मंगेशन आणि माऊली शेट तालुका प्रमुख. मग काय झाली पक्षाची चर्चा नेमकी काय झाली? दादांनी शुभेच्छा दिल्यात आम्हाला लढण्यासाठी. आघाडी युती काय होणार? त्याबाबत आमचे तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख हे निर्णय घेतील. माऊली खंडगळेंची काय चर्चा झाली? हे माऊली शेटनी सांगितलं आपण कोणावर गेलो काय होईल, कोणाशी लढलं पाहिजे, त्या चर्चा झाल्या आमच्या तिघांमध्येच. काय सांगितलं? तेवढं मी मोठं नाही निर्णय घेणार. जे निर्णय घेतील ते जिल्हा प्रमुख असतील, आमचे तालुका प्रमुख असतील, सचिन भाऊ वायर असतील, थोरात साहेब असतील. त्या दिवशी थोरात साहेबांनी तुमच्या बाईटमध्ये सांगितलेलंच आहे. माऊली खंडगळेंनी तुम्हाला इकडे बोलवलं की शरद सोनवणे यांनी बोलवलं? दादांचा कॉल आलता. दादा बोलले तयारी कुठपर्यंत झाली, कशी चालू आहे तयारी, वातावरण कसं आहे, त्यानिमित्त एक भेट म्हणून. माऊली खंडगळे इथे येऊन तालुका प्रमुख आहे तुमच्या पक्षाचे, इथे येऊन भेटताय, याची कल्पना तुम्हाला होती का? मी वाणी साहेबांच्या न्यूज चॅनलवर मी ते मेसेज बघितलेलं. म्हणजे तुम्हाला काय कल्पना नव्हती. कल्पना नव्हती. नव्हती. तालुका प्रमुख तुम्हाला विश्वासात घेतात का? हा, घेतील आता याच्या पुढे. आज विश्वासात घेतलं? आज तर नाही घेतलं, दादानी विश्वासात घेतलं आम्हाला. दादांनी काय म्हणाले? दादा शुभेच्छा दिल्या पुढच्या याच्यासाठी. लढा तुम्ही. हो, बर, मग काय संतोष चव्हाणांना माघार घेणार आहेत का? ते पण लढणार आहे. म्हणजे मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. माऊली खंडगळे तिथं आले होते, तर त्यांची चर्चा नक्की काय झाली होती? ती आता ते मोठे नेत्यांचे ते तिघांमध्ये काय अहो, चर्चा आहे, मोठे नेते दोघांमध्ये. शिवसेना पक्षाची, सगळे शिवसैनिक आता ते बघतात. मी युवा सेनेचा पदाधिकारी आहे. अहो, पण शिवसेनेची नक्की चर्चा काय होती? तर ते त्यांनाच विचारा, तुम्ही बाहेर आले ते उत्तर देतील योग्य ते. मी त्याच्यावर बोलणं उत्सुक नाही, मी त्या पातळीचं नाही. मी माझं ग्राउंड लेवलला काम करणारे कार्यकर्ता आहे. जे माझे सगळे युवा सहकारी आहेत, त्यांनी मला सांगितलं तू लढायचंच आहे. मी लढतोय, प्रचार जोरदार चालू आहे. न लढण्यासाठी काय ऑफर वगैरे दिली नाही होती? नाही, असं काही नियोजन वगैरे काय नाही, वेगळं नाही, काय? असं काहीच तुमची आणि भाजपच्या जिल्हाध्यक्षांची हा. निलेश चव्हाण यांच्या पंपावर बैठक झाली. हा. तिथे तुम्हाला ऑफर देण्यात आली होती हा. की गुलाबशेठ पारखे यांना आपण जिल्हा नियोजनवर घेऊ, अशी तुम्ही ती ऑफर मान्य केली. भाजपचे जे तुमच्याकडे जिल्हाध्यक्ष काय आहे का तशी सीसीटीव्ही फुटेज आहे, तुम्ही रायटिंग मध्ये पंपावर गेले बसले होते, ताईंनी बोलवलं होतं मला. असं बोलवलं हो. होतं. तिथे चर्चा काय झाली? तेच कशी चालली आहे तयारी, कुठपर्यंत तयारी, आता त्याच मी गोष्टी. म्हणतो असं काही चर्चा झाली नव्हती. हा. अशी चर्चा नव्हती झाली तर झाली ना चर्चा आमची झाली. तयारीसाठी. तयारीसाठी. हो. जिल्हा नियोजन मैत्रीपूर्वक सर लढत करतो आम्ही तिघं पण. माझे वडील भारतीय असतील. जनता पक्षाची तुला ऑफर होती ना असं काहीतरी, नाही, offer किंवा नव्हती. जिल्हा नियोजनवर आम्हाला घ्या, मग आम्ही थांबतो. नाही अशी काय ऑफर नव्हती. मग आता ताईंची तुमची तब्येत बरी नसती, मग ते विचारपूस करायला गेलेलो मी. पंपावर हो, आता ताई वाढदिवसाला तिथे भेटल्या, तिथे वाढदिवसाला पण आलतो ना. मग आता निर्णय आतमध्ये काय झाला? आता तुमची भूमिका काय? जे माऊली शेट असतील, आमचे जिल्हा प्रमुख असेल सुरेश भाऊ, सचिन भाऊ आहेत. तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणाले माऊली खंडगळे आम्हाला विश्वासात घेत नाहीत. नाही, असं संदीप भाऊनी मला विचारलं, मी त्याच्या बोललो नव्हतं घेतलं, आता याच्या पुढे घेतील, तशी आमची चर्चा म्हणजे झाली. आतापर्यंत घेत नव्हते हे तुम्हाला मान्य आहे? आज नव्हतं घेतलं, याच्या पुढे आज घेत नव्हतं होतं. हो, याच्या अगोदर माऊली खंडगळेंच्या शरद सोनवणे सोबत अनेक बैठका झाल्यात, हे आपल्याला माहिती आहे का? हा, ते तुमच्या माध्यमातूनच मला येत होते. असं मी कोणा बोलण्यावर विश्वास ठेवत नाही. ते तुमच्या चॅनलला येत होते, त्याच्यावर मी थोडं म्हणजे त्याच्यावर तुम्हाला विचार माध्यमातून करतो. समजतंय. माध्यमातून मला कळलं त्या गोष्टी. कोणाच्या बबन सांगण्यावरून कळलं. थोरात यांनी जी मुलाखत दिली त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं की तुम्हीच लढवणार आहे. हो. असं असतानाही तालुका प्रमुख त्या ठिकाणी येतात आणि काही चर्चा करतात, युतीच्या चर्चा होतात, तुम्हाला बोलवलं जातं. काय सांगायला हवं? आता तो माऊली शेटने याच्यावर उत्तर देणं उचित राहील. मी काय उत्तर देण्याच्या याच्यावर त्या प्रश्न उत्तर देणं मी उचित समजत नाही. जे पण माऊली शेट असतील, पक्षप्रमुख असतील, जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. आणि माझ्या माहितीनुसार जिल्हा प्रमुख असतील, थोरात साहेब असतील आणि माऊली शेट असेल, ते नक्कीच आम्हाला
आमच्या प्रचारात उतरतील, आमच्या पाठीची भक्कमपणे उभे राहतील. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहतील, एवढं मला माऊली शेटणी आश्वासन दिले. असा तुम्हाला विश्वास आहे ते हो, तुमच्या 100%. पाठीशी राहतील? हो. बर, मला एक सांगा का आतमध्ये तुमच्या ज्या बैठकी झाल्या त्याच्यामध्ये एका व्यक्तीचा प्रवेश देखील झाला, हे खरं आहे का? नाही सर, नाही तर मी तुम्हाला बोललो असतो. आतमध्ये- ती कल्पना नाही मला. मंगेश काकडे आणि माऊली खंडगळे एकत्र आहेत का? हो, ते सेपरेट कॅबिन मध्ये बसलेले आहेत. शरददादांचे काही कार्यकर्त्यांसोबत मीटिंग चालू आहे. आणि शरद दादा सेपरेट मीटिंग मध्ये मीटिंग चालू आहे separate. बर, मग काय त्यांच्या बोलण्यातून आलं मंगेश काकडेंच्या किंवा माऊली खंडगळ्यांच्या, काय सांगू शकाल? नाही, ते बोलले मी तुला कॉल करतो, ही मीटिंग झाली होती त्यांची, आपण त्याच्यावर मग एबी फॉर्म कधी देणार आहे ते आम्हाला. मी त्यांना विचारलं, ते बोलले उद्या परवा आपल्या हातात भेटेल एबी फॉर्म. या विषयी चर्चा झाली आमची. तर हे जे शिवसेनेच्या स्वतंत्र सेपरेट गुपचूप मिटिंग सुरू आहेत हा. त्याबाबत तुम्हाला काय वाटतं? म्हणजे आता त्यांना पक्षाचा आदेश आहेत का नाही ते माऊली शेटच सांगू शकतील. उद्धव साहेबांचा, सचिन भाऊ आयर साहेबांचा, आदित्य साहेबांचा, याच्यावर काय त्यांचं उत्तर ते देतील. माझ्यानुसार ते नसायला पाहिजे. येस सर, थँक्यू.